नमस्कार मित्रांनो, तुमचा सगळ्यांना यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करत आहे. चला मग मित्रांनो, आजचा आपला ब्लॉग आहे जाळा लावून मासे पकडण्याचा प्लॅन आहे आपला. आणि मग चला मग तुम्हाला दाखवतो आपण काय काय साहित्य घेतले. पाहू शकतात आपण घेतलेले जाळा लावायला जायचे. हा बघा, हा जाळा. आपण आता जाणार आहे नदीकडे. तुम्ही बघू शकता आता आपण गावातून निघालेले, आता रस्त्याने आपण जाणार आहे ते बघा. आणि आपण सरळ निघाले नदीकडे, म्हणजे नदीच्या म्हणजे वड्याला आपण जाळा लावून पकडणार आहेत मासे. आणि काहीसं असं वातावरणामध्ये आपण मस्त एकदम हवेमध्ये हिरवेगार वातावरणामध्ये फिरतो आपण. हे बघा, आपण आता रस्त्याने चाललेलो आहे. आपल्या रस्त्यात काय काय भेटतं ते आपण बघणार आहेत. आणि मग आपण नदीकडे पोहोचल्यावरती मग तुम्हाला दाखवणार आहे कसं मासे गुंततात जाळा लावून. आणि हात काढला पाऊस पडल्यानंतर असे प्रकारे किडे निघतात. हे बघा, असे किडे जास्त म्हणजे पाऊस झाल्यानंतर मग हे किडे निघतात. हे बघा, इथे एक निघालेले आणि हा छोटा पिली त्यांचा बघा. आणि आपण जाणार आहेत इथे खाली. चला मग जाऊया. आणि अशा प्रकारे वातावरण आहे. आता ऊन बिन मस्त एकदम असं. आणि इथं खाली आपण मळे पाहिलेत, पाहूया मळे आहेत का नाही ते बघणार आहेत आपण. म्हणजे तिथं जाळा लावणार आहेत. तुम्ही बघू शकता, हे बघा भरपूर असे मळे आहेत. हे चढून वरती आलेले ते. आता आपण जाळा लावणार आहेत. पाहू शकतात आपण आता जाळा काढलेली. आणि आता आपण पाण्यात आधीच व्यवस्थित करू घ्या सर. मग आत्ता आपला जाळा अशा प्रकारे लावून झालेले बघा. हे बघा, आणि मासे भरपूर आहेत. आणि आता इथं बघा पाहू शकता, एक मासा गुंतलेले, दोन गुंतलेले अशा प्रकारे आपले. हे बघा, इथं दोन मासे गुंतलेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे मासे गुंतलेले आहेत. आणि हा एक गुंतलेले तिला ऊस काय लागतील ते काडी हे बघा, अशी काडी घातल्यानंतर ते मासे काढायचं काम चालेल. आता 4-5 मासे भेटलेले आहेत आपल्याला. आणि हे बघा, इथं गुंतले बघ. इथं समोर आहेत बघ, 2-3 गुंतले बघ ते आतापाशी. इथं बघा, अशा प्रकारे गुंतलेले आहेत मासे. आणि इथं 3 गुंतलेले आहेत. आणि इकडे पुढे घे. हा बघा, चांगला असा मोठा आहे. आणि छोटासा वड आहे. हे छोट्या वड्याला बघा किती छोटं बारीकसा वड आहे. हा धरणाला जाऊन मिळतो. आणि धरणाकडून मग मिळाल्यानंतर मग मासे यांना वर येतात. तुम्ही बघू शकतात. हे बघा, इथं मासे गुंतलेले ते बघा. ते आता काढून घेणार आहेत मित्रांनो. आपल्याला फक्त 4 ते 5 मासे भेटले फक्त इथं. ते पण मळे भेटलं. आता आपण पिशी ठेवले, तर आता आपण तुम्हाला शेवटला लागणार सगळे किती मासे भेटले. आता पिशी टाकल्यात. आता पिशी हे करायची म्हणजे
पूर्ण झाले नाही. बघा इथं आपण टाकला मळ्यांचा जाळा, इथं पण एवढे असं गुंतलेत बघा, भरपूर गुंतलेत आणि चांगलं मोठी साईज पण गुंतलेली आहे बघा. पडलं मासे पण खाली पडत सुटलेत आणि एवढे असं गुंतले ते बघा. हे बघा पाहू शकतात एवढे मासे गुंतलेत. तिथं आपल्याला थोडेफार मासे भेटले आणि आपण आता डायरेक्ट नदीपाशी आलेले. म्हणजे सगळ्यात मोठा झुऱ्या, त्या झुऱ्याला आले आणि जरा पाणी बिनी असं थोडासा गडूळच आहे आणि ऊन काय एवढं नाही आजला, त्याच्यामुळे पाहू आपल्याला किती मासे भेटतात. बघा पाऊससुद्धा आलेले आणि आता आपण नदीपाशी असे आपली गायका भेटलेले, तर असे गुरं चारणारे बर्फ असे म्हणजे चरण्यासाठी गवाळे. इकडं म्हैस पण आहे आणि ही आहे नदी. आणि आपण आता वरती मासे बघत बघत चालू आहे. कुठं आपले जिथे भेटतील तिथं आपण जाळा टाकणार आहेत. तुम्ही पाहू शकता तिथे बसदा मासेले आलेले. 85 वर्षाचे शेती आबा. किती पकडले मासं भेटलं का? थोडंफार इकडे खाली गेलता का? खाली गेलतो. इकडे वर आहेत का? वर नाही गेलो तो किती पकडलं? हा पातळ पातळ मासं खाली मासा नाही म्हणतो. नाही ना, मग आता तू खाली गेला झाला हा वर चल वर. जरा उडायला लागला का? नाही ना दारा का नाही गेलो. नाही 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 80 ते 85 वयाचे आजोबा सीताराम लांडे हे सुद्धा जाळा वगैरे पिशी घेऊन बघा निघाले. ते खाली म्हणतात दारावरती उडण म्हणजे माशांचं असं जिथं चढायला जागा नसते ना तिथं वर उडतात, त्यांना उडण असे म्हणतात. हे बघा इथं आहेत रे, तुम्ही बघू शकतात. आपण आता इथे जाळ असं मारलेले असं हे बघा फेटे वगैरे दिसतात, तिथून इथपर्यंत असं जाळ टाकलेले. आणि आता आपण पाण्यात जाऊन पाहणार आहे बरं मासे आहेत का नाही. हे बघा भरपूर असे मासे हे बघा पळायला सुद्धा असं मळे जास्त आहेत. असं ऊस टाकल्यानंतर आता झाडात एक तुला टाकलेलंच आहे. जेव्हा तुम्ही पाहू शकतात इथं एकला टाकलेले आणि बघा इकडे थोडेफार भेटलेले आहेत मासेला टाकलेले. ते बघा इथं 4-5 आहेत. त्या खालच्या साईडला एक मळे बघा. अशा प्रकारे इथं 2 गुंतलेले आंबळी. हे बघा इथे एक आंबळी गुंतलेली, इथे गुंतलेले आणि अजून पुढे पण 2 गुंतलेले. हे बघा इथे 3 गुंतलेले, 4-5 गुंतलेले बघा. हे बघा 4-5 गुंतलेले आहेत. हे बघा अजून इथं 2 गुंतलेले आहेत आणि तिथे एक. आणि आता आपण एक करून काढणार आहेत. पाऊस थोडा आला होता मी त्याच्यामुळे जर आपण वेटिंग केली आणि नंतर हे जाळ आपण इथं असा लावून घेतला होता आणि चांगले असे मासे गुंतलेत आपल्या झाडाला. आणि अजून एवढे काय खास मासा नदीला आलेला नाही अजून. मग अजून 2-4 दिवसामध्ये जर पाऊस जर जास्त झाला तर मासं येण्याची शक्यता जास्त आहे. कारण भरपूर असं मांडू धरणाच्या शेवटच्या टोकाला भरपूर असे मासे भेटतात. म्हणजे लोळी मळे हे सुरुवातीला वर चढून वर येतात. पाणी धरणाला पोचल्यानंतर मग हे जसं पाण्याची दिशा आहे ना त्या दिशेने वरती हे शेवटपर्यंत टोकापर्यंत इकडचं शेवटी टोकापर्यंत भरपूर असा मासा येतात. आणि आपण टाकलेलं आहे इथं. आपण नंतर ते मासे काढणार आहेत जाळ्यातून काढून एक असं टाकलेले मासे आहे बघा. कारण साईज पण मग चांगली असे ते बघा जाळ्यातून काढून टाकलेले ते बघा. चांगले असे मोठी साईज आहे बघा. हातात येते नाही रे. आणि आपण आता पिशीत टाकले ते बघा. नंतर तुम्हाला मी सगळे मासे काढून टाकणार. किती मासे झालेत आपले
काढून टाक वर. हा बघ आंबळी, हा आंबळीचा प्रकार आहे. असं एक एक वरती टाकलेला हा मळ्या मासे. हा बघा हा मळ्या मासे, हा एक मळ्या मासा, हा पण मळ्याचे. असं म्हणजे वेगवेगळे प्रकारचे मासे आपल्याला गोतलेले भेटतात. आपल्या इथपर्यंत असंच झाड आहे. झाकले चांगली अशी पासाठी आली आमच्याकडे. पासाठी म्हणजे पावसाची ती भरपूर अशी मोठी आलेली. त्यामुळे आपण आपलं झाड टाकून आपण झाडाखाली आलेले, आपण पूर्ण असं भिजून गेलेले. आणि पाऊस असा भरपूर असा पडत सुटलेला आहे रेटून. आणि झाड आहे आपला पुढं, या इथं झाड आहे. हे बघा हा झाडा टाकलेले आपण. आणि आता का झाडा पुराण जाते काय जास्त पाऊस आल्यामुळं. हे बघा समोर बघू शकता तुम्ही भरपूर असा पावसाचं आगमन झालेले आणि आपण भिजलेले. भरपूर असा पाऊस आलेला आहे. आता आपला घरी जायला सुद्धा आता तण होणार आहे. आता आपल्या मित्रांनो आता मासे पण भेटतात का नाही बरोबर अशा पावसामध्ये भिजत सुटलेले आहे आपण. अंगावरती काय नाही, हे झाड आहे हे बघा. त्या झाडाच्या खोडाखाली आपण उभे आणि आपल्या अंगावरती काहीच आणलेलं नाही. आणि मुसळधार पाऊस आलेली, मुसळधार. हे बघा तुम्हाला दिसत असं पाऊस कसं आलेले. इकडे पण दाखवते जरा तुम्हाला इकडचा वरचा. हे बघा आता आपण येऊन गेलो आणि पाऊस बरोबर झाल्यामुळं मित्रांनो आपण आज तशीच जाळी जमा केली. आणि हे बघा पाऊस किती पूरबीर किती आलाय. आणि आपण आता घरी निघणार आहेत. आणि जर व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो चॅनल लाईक आणि सबस्क्राईबर करा विसरू नका. चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. इथे भरलेले भरपूर असा पाऊस झाल्यामुळे वावरा सुद्धा अशी जबरदस्त भरलेले आहेत. आणि आश्रम शाळा समोर बघा तुम्ही, आश्रम पूर्ण पाऊस पडत आहे तिकडे पण भरपूर. आणि अशा प्रकारे वातावरण झालेले.